सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? आमची जेवणं झाली आहेत. आणि वारं खूप सुटलेलं आहे. वाऱ्याचा आवाज येतोय. तिकडे भुईमुगाच्या शेंगा काढून झालेल्या आहेत, त्या वाळत घातलेल्या आहेत. वारं सुटले, ऊन पडलंय, त्याच्यामुळे छान शेंगा वाळून निघले आहेत. माझी अशी झालेली आहेत मस्त भांडी घासून. मला धुवायचे आहेत कपडे. आणि आज बघा खूप अशी शांतता आहे आमच्या घरामध्ये. सगळे पाहुणे गेलेत, त्याच्यामुळे मला काय करमेना गेलेलं आहे. असं सगळी शांतता झालेली आहे. मुलगी गेली आईसोबत शाळेसाठी, ती तिकडे असती पुण्याला. ती गेली आज आईसोबत, शाळा चालू होणार आहे तिची. आणि अशी सगळी शांतता आहे. भरपूर पाहुणे आले होते, पण घर आता सगळं रिकामं झालेलं आहे. त्याच्यामुळे मला काम पण उरकत नाही आहे, करमत नाही आहे. त्यातल्या त्यात आत्या पण गेल्यात तिकडे गवार तोडायला. मला पण जायचं होतं, पण त्या दोघी, त्यांची नणंद आलेली आहे, त्या दोघीजणी गेल्यात इकडे. मस्त अशी मी भगर घातलेली आहे वाळत. त्याच्यामध्ये थोड्याशा आळ्या किडे दिसत होते, मग वाळत घातली आहे. आणि मला शेंगासाठी घरी थांबावं लागले, कारण कसं हे शेळ्या वगैरे बाहेर आले की सगळ्या